ओ बा. मम्मी, हा. विदर्भ भाषेमध्ये कोणची पांढरी वस्तू असली तर त्याला तुम्ही काय म्हणसान? काय म्हणतात पांढऱ्याला पांढरच म्हणू. अरे नाही, काय एक्स्ट्रा बोलत असतात ना. एक्स्ट्रा कसं बोलतात? हा, पांढरं फटक म्हणतात रे बा. पांढरं फटक म्हणतात ना. पांढऱ्याले. आणि मग काळ्याले? काळ्याले काय? काळ्याले काळभोर. काळभोरच बोलतात. काळभोर बोलतात. आणि निळ्याले? निळ्याले निळ्याले निळसर. निळसर. निळसर बरोबर आहे ना? निळसर. आणि पिवळ्याले? पिवड्याले पिवळसर. पिवळसर. आमच्या इकडे एक्स्ट्राच लावतात एक वस्तू, पिवळसर. आणि हिरव्याले? हिरवगार. हिरवगार म्हणतात. आणि हिरव जरद असं म्हणतात. लालचं सांगू का? हा, लालचं. लाल कलर राहिलताच ना. लालचं सांगू का? लाल फडक, हिरवं जरद, काळं भोर, पांढरं फडक. निळ? निळ सर तर सांगितलं बा. आता काळं म्हणणं. काळं डोमा फडक. चांगलं लेकरू असलं का नाही, सर सावळं सावळं त्याला डोमा फडक म्हणतात. अशीच आहे आमची भाषा विदर्भाची. मी विदर्भातलीच लेखाव, महाराष्ट्रातली. मला तर पूर्ण विदर्भी भाषा येते रे बाप्पा. तुम्हाला पण येते काय? येते का हो? तुला येते का हो विदर्भाची भाषा बोलता येते का? मस्त आहे. शॉर्टकट. आर्यन कार्यन तुर्यन जाय रे तिकडं. एका शब्दाच्या माग 2 शब्द लावायचे. पण मले घमंड आहे भाऊ मा विदर्भ भाषावर. तुले हाय का? मले. हा मलेस. तुले व तुले हाय का? नाही ना. पण तू या मम्मीची मातृभाषा विदर्भच आहे. मराठी. मराठी साव. आम्ही विदर्भातले मराठी बोलतो. तुम्ही कुठून बोलता? आणि तुमची कोणची भाषा आहे? आमची अशीच भाषा आहे बाप्पा, विदर्भाची. तुम्हाला आवडते का? आणि कोण कोण विदर्भी बोलते सांग जा बरं मला. काय कसं या लेकराले वे कधी कधी प्रश्नाचे उत्तर देऊ 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 कंटाळून जाते. काय करा कसं करा काय समजत नाही. आता हे कसे लहानचे मोठे होऊ राहिले. प्रश्नाचा भंडार असते. पिवड्याले पिळसर काले म्हणतात, काळ्याले काळसर काले म्हणतात. आता अरे काय रे तू एवढा विचारू राहिलता? हे कोणची वस्तू होती ना? हा तुले प्रश्न कुठून पडला वे? दिमाग मध्ये आलता तू या? मम्मीची भाषा याच्या बी डोक्यात आहे. जरा सांग. आलता दिमाग मध्ये म्हणजे कुठून आलता हा दिमाग मध्ये? काय लेका काय गडी दिमाग मध्ये कुठं ऐकला? कुठे होता? पांढरा फटक. समजा उदाहरणार्थ एक सांगतो मी. कोणची वस्तू असली, बापरे बा काय काळेसार डोळे आहेत ना या पोरीचे, काय लाल फटक आहेत ना या पोरीचे. असं असते उदाहरणार्थ. समजलं ना? उदाहरणार्थ. आता तुमचे बी लेकरं आहे ना, तुम्हाला अशीच परेशान करतील ना. जेवता जेवता खाता घास अंगी लागू देत ना. प्रश्नाचा भंडार असते यायच्या दिमागात. हे वयच आहे बापा तसं प्रश्नाचं उत्तरण्याचं. आणि पोरगी या पोरीला तर काही समजतच नाही. हे काय असते ते काय असते. हिचं असंच चालू राहत असते. मम्मी मग हे काम झालं ते काम झालं सांगा. कोणत्या म्हणजे काय गोष्टीले जैलं काऊन? आता हे जैलं काऊन? आता आम्ही खाऊ राहिलो तो मॅगी. काय आज काय बनवलं नाही, मॅगी खाऊ राहिलो तो. त्याच्यात म्हणते हे जैलं काऊन? सांगा. आता लागली बापा बुडी. जैल्याले बुडी म्हणतात मराठी शब्दात. लागली ती बुडी. बरोबर आहे ना? मराठीत विदर्भ. हा पहा तिले विद्या बोलता येत नाही. काय बोलली? काय बोलली? हा कुठं विदेश यात्रा आपली माय बोलायचीच, विदर्भ भाषा बोलायचीच. मी तर बोलणारच बाप्पा. मी हाऊस विदर्भातली तर मी बोलणच खरी. हे पोरग याले बी येते थोडी थोडी. असा कसा काय विसरण? गावठी भाषा आपली विसरायची नाही. बाहेर देशात गेलं तरी आपली मराठी भाषा बोलायची, विदर्भाचीच भाषा बोलायची. जे आहे मातृभाषा ते आहे मातृभाषा. आणि तुमची मातृभाषा कोणची आहे प्लीज आम्हाला सांगा. कधी मी आहे ना घरात
आपली टोटली विदर्भीच भाषा बोलतो. कुठं बाहेर गेली ना शुद्ध मराठी बोलतो, नाही तर हिंदी बोलतो, नाही तर कोणची जे लँग्वेज समोरचा व्यक्ती जे लँग्वेज बोलते ना तशी बोलतो. आणि लेकरं माय अमुक अमुक बार यायले कन्फ्यूज होते, नेमकं मम्मी तू हे बोलली काय. आणि त्याचं बरोबर उदाहरणार्थी करून दाखवतो मी, वाक्प्रचार बी करून सांगत असतो. पण माया बोलणं सोडत नाही. कधी कधी माया नवरा म्हणते काय हे बोलते, काय हिचं बोलणं बाई, बोलणं होय, बोलणं होय, मायच्या भाषून शिकलो हे बोलणं. आणि मग आम्हाला काय शरम नाही लागत, कुठेही गेले तर आम्ही आमची भाषा बोलतो. तुम्हाला शरम लागते का तुमच्या बोलायची? नाही, आम्हाला लागत नाही. जसं हाव तसं हा, जसं वागणूक आहे, जसं बोलणं आहे तसं बोलणं आहे. याच्यात काय आता काय मग लय स्टायलिश झाले, लय हे झाले, लय पॉप्युलर झाले, तर मग काय काय का वेगळं बोलायचं का. या तोंडात जे शब्द पहिला आहे ना मातृभाषाचाच येत असते, जे मम्मीद्वारे आपण शिकलेलं असतं ना तेच. आणि आमच्या तोंडात तेच येते. कधी कधी तर बोलताय ना लय असे अमुक शब्द येतात मराठी, बरं की आता तुम्हाला माहीत आहे मराठी भाषा कशी आहे ना, बरोबर आहे ना. तसं कसं ना लेकराले कधी कधी लय कन्फ्यूज होऊन जातो मी प्रश्नाचे उत्तर देत. त्यांची तर वयच आहे तशी. आणि माझी तर भाषा मराठी आहे, विदर्भातली आहे, माझी मायबोली मराठीच आहे. तुमची कोणची मायबोली आहे? आणि हा व्हिडिओ कुठंपर्यंत जाते प्लीज तुम्ही मला सांगा. प्लीज हा व्हिडिओ कोणाला कुठपर्यंत पोचलेला आहे, आणि तुमची भाषा कोणची आहे नेमकी मायबोली कुठपर्यंत पोचला ते पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा प्लीज. आणि हे विदर्भाची भाषा बाई, जय विदर्भ, जय महाराष्ट्र. हां, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. आपापली भाषा आहे, आपापलं राज्य आहे. आपला भारत देश तर एकच आहे ना. पण हां, एकतात विविधतेत एकता आहे आपल्या भारत देश आहे ना. आपण इंडियन आहोत सर्वजण. अच्छा, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. प्लीज तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि आम्हाला प्लीज सांगा की तुम्ही कुठनं हा व्हिडिओ बघता. ओके, बाय, टेक केअर.